वितरण आणि समारोप सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत। आजच्या या समारोप सोहळ्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत माननीय योगेश सोमन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष। या नात्याने या साहित्य सोहळ्यासाठी, या शब्द सोहळ्यासाठी सरांची उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे। आपली या उपस्थितीला सलाम करण्यासाठी आणि आपला यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेल शब्दगंधचे कार्याध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव पांडुळे मामा आणि आमचे स्वागताध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ बनसोडे। आपल्याला मी संयुक्तिकपणे विनंती करेन की या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आणि आजचे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय सुरेश भाऊ बनसोडे आणि आदरणीय ज्ञानदेव पांडुळे मामा आमच्या शुभ हस्ते या सन्मान सोहळा योगेश सोमन सर यांचा आपण संपन्न करावा अशी आग्रहाची विनंती आहे आपल्याला। माय बोलीच्या चरणी आमचा भक्तीचा हा मुजरा। गिरी सरांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचे। गिरी सर, दोन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी हे उपस्थित प्रत्येक साहित्यिकाचं, साहित्य रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेशजी सोमन सर यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते इथे संपन्न झालेला आहे। धन्यवाद सर आपले। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत शब्दगंधच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीत आमचे प्रेरक आणि मार्गदर्शक राहिलेले आदरणीय प्राचार्य शिवाजीराव देवडे सर यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत। प्रकृती अस्वस्थतेमुळे सरांना थांबणं असह्य असूनही या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा हा सन्मान मान्यवरांनी खाली येऊन करावा अशी मी त्यांना विनंती करेल। आदरणीय योगेश सोमन सर, आपल्याला विनंती आहे। परिसंवादातून विचारांचा प्रकाश सर्वदूर पोहोचावा। प्राचार्य शिवाजीराव देवडे सर शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या स्थापनेपासून मार्गदर्शकाची भूमिका ज्यांनी बजावली, शब्दगंधच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही सरांनी भूषविलं आणि शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्षपदही सरांनी भूषविले। असे सर आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान। धन्यवाद। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय बापूसाहेब भोसले यांना। 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये ज्यांचा आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्यांना सन्मानित केलेलं होतं, ज्यांचा गौरव केला होता आणि शब्दगंधच्या स्थापनेपासून आमचे पाठीराखे असलेले आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या पालकाची भूमिका बजावणारे आदरणीय बापूसाहेब भोसले सर, आपला सन्मान आदरणीय योगेशजी सोमन यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतं। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत माननीय रामदासजी शिंदे साहेब यांना, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले आदरणीय रामदासजी शिंदे साहेब, आपला सन्मान मान्यवरांनी संपन्न करावा अशी विनंती आहे। मी गुलाबराव खरात सरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा आणि आपल्याला विनंती करेल सर की आपण या सन्मानाचा, या सत्काराचा स्वीकार करावा। या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले
CSRDचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक मित्रवर्य आदरणीय सुरेश पठारे सर, आपला ही सन्मान ते संपन्न होत आहे. मी रेवणनाथ कानडे यांना विनंती करेल की आपण सरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते इथे संपन्न करावा. सुरेश पठारे सर, CSRDचे संचालक आणि प्राचार्य आदरणीय सुरेश पठारे सर यांचा सन्मान इथे रेवणनाथ कानडे सर यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. धन्यवाद. आणि यानंतर आपण एक महत्त्वाचा सत्कार इथे संपन्न करणार आहोत. अर्थातच आपण 2 दिवस चाललेल्या या 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनात जेव्हा आयोजित करण्याची आमची भूमिका जेव्हा आमच्या मीटिंगमध्ये ठरत होती, तेव्हा स्वागताध्यक्षपदाच्या नावासमोर एक प्रश्नचिन्ह होतं आणि या प्रश्नचिन्हाला पूर्णविराम मिळालं ते सुरेश भाऊ बनसोडे यांच्या नावाने. आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या पाठिंब्याने आणि यांच्या प्रेरणेने आदरणीय आमचे सुरेश भाऊ बनसोडे यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची जी जबाबदारी पेलण्याची जी तयारी दाखवली, आणि ती तयारी फक्त ते दाखवूनच थांबले नाही, तर त्यांनी ती तयारी पूर्णत्वाकडे नेली. आणि या तयारीमध्ये अगदी 2 दिवसापासून सरांचा सहभाग, 2 दिवसापासून म्हणता येणार नाही, तर शब्दगंधाच्या अनेक बैठकांमध्ये सरांनी येऊन आपली भूमिका बजावली आणि जास्त न बोलता आपल्या कामातून त्यांनी ती चुणूक दाखवली आणि आमच्या मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण केलं. या त्यांच्या सहकार्यासाठी आणि शब्दगंध परिवाराशी आपण जोडले गेलेले आहात भाऊ, यासाठी हा सन्मान होतोय आपला हा सन्मान आपण आपल्या धर्मपत्नी आदरणीय आमच्या वहिनी साहेब अश्विनीताईंच्या सोबत तो स्वीकारायचा आहे. मी सर्वच शब्दगंध टीमला विनंती करेल की आपण भाऊंचा आणि वहिनींचा हा सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. आमची शब्दगंधची सर्व टीम, महिला भगिनी आणि जे काही टीम आहे त्यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होतोय. आमचे यावर्षीचे शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ बनसोडे यांचा हा सन्मान सोहळा आणि त्यांना लढाईला बळ देणाऱ्या आमच्या प्रेमळ वहिनी साहेब अश्विनीताई यांचा हा सन्मान सोहळा. 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण दोघेही आमच्या या परिवाराशी जोडले गेलेले आहात. या सुंदर अशा क्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. प्रमुख अतिथी आदरणीय योगेश सोमन सर, माननीय संमेलनाध्यक्ष संदीपजी सांगळे सर आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या सहकार्याशिवाय हा सोहळा इथे घडवून आणणं शक्य होतं, असे आमचे आदरणीय सुरेश भाऊ बनसोडे आणि त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी साहेब अश्विनीताई बनसोडे यांचा हा सन्मान. धन्यवाद सर, आपले पुनश्च एक वार धन्यवाद. अभिजात मराठीच्या अमृताचा ठेवा, पुण्यनगरी ही अहिल्याची, साहित्याचा थाट रंगला, शब्दगंधाच्या सुगंधाने. धन्यवाद. सर्वच पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करेल मी की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आता आपण ऐकूया मनोगत. आणि मनोगतासाठी मी प्रथमतः आमंत्रित करेल की ज्यांचा सत्कार समारंभ आपण इथे आता साजरा केला आणि शब्दगंधच्या 17व्या स्वागत अध्यक्षपदाची धुरा ज्यांनी यशस्वीपणे सांभाळली आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले ते आदरणीय सुरेश भाऊ बनसोडे. मी आपल्याला विनंती करेल की आपण या निमित्ताने